आता सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत, म्हणजे सण समारंभासाठी अशा ज्या डेकोरेटिव्ह वस्तू लागतात त्या आपण अगदी घरच्या घरीच कमी खर्चामध्ये कशा बनवायच्या हे बघणार आहोत. नुकतंच आपण वटपौर्णिमेनिमित्त ताटावरचे 2 रुमालही पाहिलेले आहेत. त्या व्हिडिओलाही तुम्ही खूप छान उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे. मी कल्पना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी वेगळा आणि खास असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. येणाऱ्या काळातही रक्षाबंधन, दिवाळी, दसरा, नवरात्र असे सण येणार आहेत किंवा गौरी गणपती येणार आहेत, तर त्यासाठीच तुमच्यासाठी मी एक सिरीज सुरू करणार आहे. म्हणजे सणांसाठी लागणाऱ्या डेकोरेटिव्ह वस्तूंची सिरीज आपण घेऊन येणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सणासुदीसाठी लागणारे याचं समय आसन बघणार आहोत आणि अगदी परफेक्ट मापांसहित आणि फिनिशिंगमध्ये याचं कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि विशेष म्हणजे या समय आसनला कुठे धागेदुरा निघालेला दिसणार नाही. युट्यूबवर तुम्हाला पहिल्यांदाच या पद्धतीने शिवलेलं समय आसन बघायला मिळणार आहे. चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात. मेन फॅब्रिकसाठी हा एक मी खणाचा कपडा घेतलेला आहे. दुसऱ्या खण कापडामधून ही खणाची बॉर्डर कट करून घेतलेली आहे. हा एक अस्तरचा तुकडा आणि पेपर कॅनव्हासचा तुकडाही कट करून घेतलेला आहे. आता घरातील कोणतीही लहान साईजची प्लेट घ्यायची आहे आणि असा हा सर्कल आखून घ्यायचा आहे खडूच्या मदतीने. पेपर कॅनव्हास ऐवजी नवीन कपड्यांसोबत येणाऱ्या शॉपिंग बॅगचा तुम्ही तो वापर करू शकता. आणि हा सर्कल कट करून घ्यायचा आहे. इथे मी मार्किंगच्या बाहेर 1 इंच मार्जिन सोडून कट केलेला आहे. मेन फॅब्रिकसाठी इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचं कापड घेऊ शकता. आता हा कपडा थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि ही जी खणाची बॉर्डर कट केलेली आहे याच्यापासून आपल्याला फ्रिल बनवायची आहे. साधारणतः 1.25 इंचाची पट्टी घेतलेली आहे मी. इथे साधारणतः 1/2 इंचाच्या चुन्या द्यायच्या आहेत सगळीकडे. अशा या समय आसनला दाट चुन्या दिल्या की हे समय आसन शिवल्यानंतर खूप छान दिसतं. यासाठी तुम्ही कोणत्याही 2 रंगाची कॉन्ट्रास्ट कापडं घेतली तरी छान दिसेल. सध्या खण कापडाचा ट्रेंड आहे आणि खण कापडाच्या वस्तू शिवल्यानंतर खूप छान दिसतात, त्यामुळे मी ती खण कापडच निवडलेलं आहे. इथे हे जे आपण सर्कलचं माप घेतलं आहे यासाठी साधारणतः पट्टीची लांबी 35 ते 40 इंच घ्यायची आहे किंवा तुम्ही याच्यापेक्षा कमी जास्तही घेऊ शकता. आपण या चुन्या किती दाट किंवा पातळ देतो यावर या पट्टीची लांबी ठरू शकते. इथे पट्टीला जॉईंट देणार असाल तर अगदी फिनिशिंगमध्ये जॉईंट द्यायचा आहे. ताटावरच्या रुमालाच्या व्हिडिओमध्ये जॉईंट अगदी फिनिशिंगमध्ये कसं द्यायचं हे अगदी मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. आता ही मेन फॅब्रिकची सोलट बाजू आणि ही काठाची सोलट बाजू अशा समोरासमोर येतील याप्रमाणे ठेवायच्या आहेत. ही काठाची बाजू इकडे आतल्या दिशेला करायची आहे आणि बरोबर ही फ्रिल आता इथं जोडून घ्यायची आहे. आता हा काठ जोडताना तुम्हाला जे शिलाई मार्जिन दिसत असेल तिथं बघू शकता खूप दोरे वगैरे निघालेले आहेत. खणाची कापडाचे तर जास्तच दोरे निघतात आणि या शिलाईला ओव्हरलॉक करण्यासाठी सगळ्यांकडे ओव्हरलॉकची मशीन असेलच असं नाही. तर हे समय आसन शिवून झाल्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूला कुठे एक धागा दोरा दिसणार नाही किंवा ही शिलाई मार्जिन पूर्ण आत झाकली जाणार आहे. तर ते कसं हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता ही फ्रिल इथं जोडण्या अगोदर हे काठ जोडून घ्यायचे आणि राहिलेली फ्रिल जोडून घ्यायची आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, अगदी 25 ते 30 रुपये खर्चामध्ये आपण याचं समय आसन बनवू शकतो. बाहेर बाजारामध्ये हेच समय आसन तुम्हाला 100 ते 150 रुपयाला मिळेल. स्वतःसाठी बनवा किंवा विक्रीसाठी बनवा. आता व्यवसायाची सुरुवात करायची म्हटलं तर थोडी तरी इन्व्हेस्टमेंट केलीच पाहिजे. त्यासाठी तुम्ही खण कापडापासून सुरुवात करा, कारण खणाच्या वस्तू सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत. माझ्या अनुभवावरून खणाच्या वस्तू हमखास विकल्या जातात. अशा पद्धतीने पूर्ण फ्रिल आपण जोडून घेतलेली आहे. हा मेन फॅब्रिकचा तुकडा साधारणतः मी 6.5 इंचाचा घेतलेला आहे आणि ही जी पट्टी आहे ती आपल्याला लागेल तशी घ्यायची आहे. म्हणजे एवढ्या मापामध्ये जेवढी फ्रिल बसेल तेवढ्या मापाची पट्टी घ्यायची आहे आणि जास्तीची पट्टी कट करून टाकायची आहे. अस्तरावर हा एक पेपर कॅनव्हासचा तुकडा ठेवायचा आहे आणि तो गोल सर्कलमध्ये टिप देऊन घ्यायची आहे. अशा वस्तू शिवण्यासाठी अस्तर नेहमी मॅचिंगचं वापरायचं. मॅचिंगच्या अस्तरमुळे शिवून तयार झालेली वस्तूचा लुक अगदी सुंदर दिसतो. हा अस्तर आणि पेपर कॅनव्हासचा तुकडाही मी साधारणतः 6.5 इंच मापाचाच घेतला होता. आता दोन्ही भाग सुट्टे करायचे आणि थोडासा कट देऊन घ्यायचा आहे. त्याच्यातून आपण हा अस्तरचा भाग उलटवून घेणार आहोत. हे उलटवून घेण्या अगोदर छोटे छोटे कट देऊयात. कोणतीही गोलाकार वस्तू शिवताना असे बाजूला छोटे छोटे कट द्यायचे. असं केल्यामुळे ही वस्तू उलटवल्यानंतर अगदी फिनिशिंगमध्ये उलटवली जाते. त्याच्यातून हे उलटवून घेऊयात. सावकाश उलटवायचं आहे कारण पेपर कॅनव्हास अगदी पातळ असतो. आता अस्तरचा तुकडा उलटवल्यानंतर व्यवस्थित त्याच्या कडा सारख्या करून घ्यायच्या आहेत आणि हा मेन फॅब्रिकचा तुकडा घ्यायचा आहे. हा तुकडा असा पलटी करायचा आहे आणि याची शिवण सगळी आतल्या दिशेला करायची आहे. व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि यावर हा अस्तरचा तुकडा ठेवायचा आहे. हा अस्तरचा तुकडा याच्यावर व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि इथं गोल आकारामध्ये टिप देऊन घ्यायची आहे. आता या पुढील काही व्हिडिओमध्ये सलग तुम्हाला सणांसाठी लागणाऱ्या वस्तू कशा शिवायचे पाहायला मिळणार आहेत. जसं की वेगवेगळ्या प्रकारचे कमळ आसन, दाराची तोरणं, चौरंग आसन, कलश साडी, नैवेद्य पान किंवा फॅब्रिक राखी. यापूर्वी आपल्या चॅनलवर नैवेद्याचं पान, दाराची तोरणं, चौरंग आसन याचे काही प्रकार मी शिवून दाखवलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा.
यातलेच वेगळे प्रकार तुम्हाला यापुढे चॅनलवर बघायला मिळतील, तेव्हा आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. आणि यापुढे येणाऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी शिवलेली एखादी वस्तू तुम्हाला बक्षीस म्हणून जिंकण्याची किंवा मिळवण्याची संधी आहे, तेव्हा आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. लवकरच मी गिव्ह अवेचा एखादा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं सुंदर असं हे समय आसन तयार झालेलं आहे. मागच्या बाजूने बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये शिवलेलं आहे. तुम्हाला कुठे इथं धागे दोरे वगैरे दिसणार नाहीत. मेन फॅब्रिकच्या आतल्या बाजूला तर तुम्ही लेसही जोडू शकता. इथं बघा मी दुसऱ्या समयासनला लेस जोडलेली आहे. याच प्रकारचं आणखी एक समयासन शिवलेलं आहे मी. हे थोडंसं लहान मापाचं आहे. याचा घेर साधारणतः 6 इंचाचा आहे. तुम्हाला हवं असेल तर या मापांमध्ये अर्धा ते 1 इंच बदल करून तुम्ही तुम्हाला हव्या त्या मापाची अशी समयासनं बनवू शकता. याच्यावर इस्त्री केल्यानंतर हे खूपच फिनिशिंगमध्ये दिसणार आहे. चला तर मग अगदी वेगळ्या पद्धतीने हे समयासन मी तुम्हाला कसं शिवायचं सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला खरंच मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओला हाईप दिल्यामुळे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होतो. आणि माझे व्हिडिओ पाहून तुम्ही जर काही वस्तू शिवली असेल तर त्याचे फोटो आपल्या कम्युनिटी पोस्टला नक्की पाठवा. म्हणजे ते फोटो पाहून मलाही आनंद होईल की आपला कोणाला तरी उपयोग होत आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता ते मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचतात. सध्या माझ्याकडे खण कापडही विक्रीसाठी आहे. तर कोणाला माझ्याकडून खण कापड मागवायचं असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करून नक्की मागवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण यापुढे मी असे छान छान आणि युजफुल व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. चला तर भेटूया अशा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. धन्यवाद.